त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या मंचावरती त्यांना आमंत्रित केलंच पाहिजे आणि म्हणूनच आज हे सगळे पाहुणे आमच्या विनंतीला मान देऊन सोशल डिस्टन्सिंग राखून या मंचावरती उपस्थित आहेत. मंडळी, सध्या जरी मास्क लावण्याचे दिवस असले तरी सुद्धा रंगभूमी हा ज्यांचा श्वास आहे असे हे सगळे कलाकार या मंचावरती आज आलेले आहेत आणि त्यांचं मी अभिनंदन करतो. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात निर्मितीताई सावंत यांचं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुमित राघवन यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अशोक खंडे सरांसाठी. जोरदार टाळ्या विनय येडेकर सरांसाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या अतुल परचुळे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या संजय खापरे यांच्यासाठी. जोरदार टाळ्या वैभव मांगले यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या समिधा गुरु यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि जोरदार टाळ्या मधुरा देशपांडेसाठी. सगळ्या कलाकारांचं मी स्वागत करतो आणि विनंती करणार आहे की कृपया तुम्ही आज आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे असं म्हणत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. तर मंडळी, आज खूप आनंदाचा दिवस आहे कारण बऱ्याच दिवसांनंतर असं होतं की थुकरटवाडीमध्ये पाहुणे यायला सुरुवात झाली. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. काय वाजवतोय काय? मला टेडी पाहिजे. काय टेडी पाहिजे मला. हो का? हा देते ना. तिकडे बघ, तिकडे ते बघ. काय काय तिकडं काय? आता कसं काय 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 केलं तुम्ही? अहो मच्छर बघा ना, मच्छर किती त्रास देतोय मला. मच्छर काय मच्छर? मग? भल्ला आहे मी, भल्ला. कोण? भल्ला. तू बोलला, तू काय पण बोलशील पण मला पटलं पाहिजे ना. कॉमेडी केली कॉमेडी. आता मी आल्यावर कॉमेडी नको का? हस ना, हस हस हस. हसते का भासते काय होते? हसतंय. वा वा, पण निर्मितीताई आले म्हणल्यावर कॉमेडी तर झाली पाहिजे. हो. पण कसं आहे मॅडम, नाटक सिरियस आहे आपलं. हा सिरियस आहे, मग काय फायदा? मग मला तर कॉमेडी आवडतं बाबा. मग मी घरी जोक सांगितले ना का सगळे हसतात. ताई एक जोक सांगा ना. हा सांगू. हा कसं आहे, दोन बेडका असतात, ते जातात मॅच बघायला. तर एक जातो वेळेवर आणि दुसरा जातो जरा उशिरा. जो उशिरा येतो ना तो वेळेवर गेलेला असतो, त्याला विचारतो कसं चाललंय मॅच. तो काय बोलतो माहितीये का? ड्रॉ ड्रॉ. कॉमेडी केली. हस ना, हस. हसते का वाचते याच. आवडला आवडला जोक आवडला तुला? फारच आवडला. हा परत एक सांगू? नको नको. बरं ठीक आहे सांगते. हा दोन मित्र असतात. हा काय, तर एकाचं नाव असतं जो आणि एकाचं नाव असतं वो. दोघं जंगलात जातात. तो जो असतो ना त्याला साप दिसतो, तो जो घाबरतो. आणि वो आहे ना, वो ते बघून डायरेक्ट मरतो. का सांगा? का का? जो डर गया वो मर गया. काय चांगलं आहे. ऐतिहासिक नाटकामध्ये कशी अशी एंट्री घेऊ शकता तुम्ही? तुम्ही सांगितलं ना सुमीची एंट्री म्हणून. सुमितचं गाणं लावलं ना. मग आता सुमितचंच गाणं आहे. आपण लिहितो ना सौजन्य सुमित, तेच आहे. यू टू ब्रुटस. टू बी आणि टू बी दोघं घरी जा. काय फालतू घरी? अरे अरे तो कोण आहे? बाहुबली आहे तो. त्याच्यासाठी असं वाजवतात का? मग जरा काहीतरी चांगलं वाजवा. घे रे बॅकग्राऊंड घे. घेऊ मी वाक्य. टू बी और नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन. वा वा. गजावं की रमावं? मरावं की जगावं सर? गजावं की मरावं? मरावं की जगावं? नाही तू मुद्दामून घेते गजावं. गजावं काय आहे? माझ्या आजोबांचं नाव आहे दादा. काय? गजा. जगावं घ्या ना एकदा, ते पण चांगलं आहे. घे ना, ते घे ना. तू बोलला म्हणजे घे ना.
जगावं की मरावं हा एकच सवाल. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या असह्य यातनेच्या जाणीवेसह मृत्यूच्या काळ्या क्षार डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारानं याचा माझा आणि त्याचाही. वा 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 खतरनाक. आवडलं माझं आवडलं माझ्यासाठी. अरे वा 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 ह्याच्यासाठी नशीब हा रोल मी नाही केला. अरे केवढं पाठांतर आहे. वा, 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 वा. इथेच तर खरी मेघ आहे. इथेच तर खरी मेघ आहे. अजून नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. वा वा केवढं पाठांतर आहे बघा. तलवारीवर लिहूनच आले. त्याशिवाय संवादांना धार येत नाही. बसा. संवादाला धार येत नाही एवढ्या पॉईंटसाठी तेवढं केलं त्यांनी, बाकी काय नाही. असू दे. इथेच तर खरी मेघ आहे. म्हणून सहन करतो आम्ही हे जून जुलै ऑगस्ट लॉकडाऊन पण. म्हणून सहन करतो आम्ही हे जुनं जागे पण. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज क्वेश्चन. हे विधात्या तू इतका कठोर कसा रे झाला. एकीकडे आम्ही ज्यांना जन्म दिलात ते आम्हाला विसरले आणि हे आम्हाला जन्म देणारा तू सुद्धा लागू होतोय लागू. झाली सगळी तयारी बाळा. काय म्हणणार आहे? गाणं म्हणणार आहेस? कविता म्हणणार आहेस? काही ऍक्टिंग करून दाखवणार आहेस? आज जाम उशीर होणार आहे पॅकअपला. चला तोपर्यंत तुमच्या मुलाचा आपण बारसा करून टाकूया. हो काय बोलते ते? हो काय बोलताय तुम्ही? त्याला आता एक बाळ होईल. त्याला कुठं तुम्ही पाळण्यात घालताय आता? अरे सॉरी सॉरी सॉरी. म्हणजे काय होतं ना, मुलं दिसलेत ना की असं वाटतं ना की कधी एकदाच पॅकअप होईल आणि कधी नाही. नाही नाही म्हणजे असू दे. हे बाबा हे दिल हे काय हे? मी कोण आहे? कोण मी? बघा तुम्ही बिजल देव आहात. भोजपुरी आहे का? बिजल देव बाहुबली सिनेमातला आहे तो. कोणत्या? बाहुबली. बाहुबली हे जरा असं भोजपुरी वाटते काय? फेमस आहे केवढं. 2000 कोटीचा बिझनेस केला त्यांनी. फेमस बिमस काही नसतं रे. असे छोटे मोठे सिनेमे येतात आणि जातात आणि आपण विश्वास नाही ठेवायचा रे. काय फेमस कसलं काय? आणि 2000 कोटीचा बिझनेस कोण करणार आहे? कुठून करणार आहे? भारताची लोकसंख्या आहे का 2000 कोटी? कसं होणार? कसा आहे 2000 कोटीचा बिझनेस? काय अर्थ आहे का? तिकीट होतं 1000 रुपये. तुम्ही काय बोलताय? तिकीट 1000 वगैरे काही नसतं. फुगवून सांगतात रे आकडे. काही नसतं रे ते. काही मतलब नाही देत. ऐका बरं मी काय म्हणतो सर, तुम्ही दाढी का नाही लावली? या कॅरेक्टरला दाढी होती. चल दाढी बिडी कुठे असतं काय? मग समजा दाढी लावली ना तर सगळं चेहरा झाकला. काय उपयोग आहे का दाढी लावून? कशाला पाहिजे ते दाढी ते सगळ्या करा ते गम लावा. अरे नको रे दाढी बिडी नको. मग राजा आहे, राजा आहे ना. कशाला पाहिजे राजा दाढी वगैरे? हा तो काय लॉकडाऊनच्या काळात होता का तू? काही बोलतोय नको. पण ते मोठ्या केसांचा विग तरी लावायचा होता सर. तुम्ही तो तर राहिलाच तिकडे विंगेतच राहिला. काही गरज नाहीये ना तिची मुळात. मग तुला हे एवढं सगळं मला लावायचं होतं ना तर हा रोल तू मागलेला द्यायला पाहिजे होता. का? त्याला जास्त आवडतो तो असा वीग ते असं लांब नाक. काय मला काय दिले ते? बिजल देव. हा ते बिजल देवापेक्षा ना तू ते चेटकिन करायला पाहिजे. मग त्याला चांगलं सूट झालं असतं. काय नाही काय अर्थ नाही रे. नाही पण मी काय म्हणतो बरं ठीक आहे जसा असेल तसा तो बिजल देव करा. चल हे बिजल देव मध्ये काय नाव बदलू नका. तेवढंच ठेवा माझ्यासाठी एक नाव ठेवा. ओके चल. पण हे गरजेचं आहे का सगळं हे सगळं? बसा बसा सर तुम्ही बसा थोडा वेळ. एक मिनिट. हा हा येतोय आता. सुरू झालंय काहीतरी. ठीक आहे सर बसून पण बोलू शकतो. हा ओके. तर आता आपण बोलूयात आपल्या गावच्या अमृता सुभाष ज्या बनलेल्या आहेत देवसेना हिरोईन. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.